तसेच डिजिटल स्कोरर आपण पाहतोय प्रतीक भंडारी आणि आमची पाटील नेटवर्कचे ऑनर मिस्टर नितीश पाटील, अनुराग आमचे कॅमेरामॅन. नक्कीच सगळ्यांकडून बेस्ट ऑफ लक असेल या दोन्ही संघांना. 92,000 नक्कीच 92,000 व्ह्यूज या टुर्नामेंट नक्कीच पालघर तालुक्यामध्ये रेकॉर्ड असेल. आगरवाडी या चषकाला 92,000 व्ह्यूज भेटलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. बघूया 1,00,000 जर झाले तर रेकॉर्ड असेल पालघर जिल्ह्यामध्ये बॉक्स क्रिकेटला एवढे व्ह्यूज भेटण्यासाठी. हे नक्कीच घडलं गेले ते म्हणजेच आगरवाडी चषक 2021 याच्या माध्यमातून पाटील नेटवर्क लाईव्ह आपण पाहतोय सामने. शेवटचे 4 संघ मॅनफ्रॉम सातपाडी मिस्टर दिवेश ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक. मॅनफ्रॉम केळवे मिस्टर अजय पाटील. बघूया 2 फलंदाज 2 सलामीचे फलंदाज पाहायला भेटतील. गोलंदाज मिस्टर रुपेश, नाणेफेकीचा गोल आपल्याकडे लावून नक्कीच नाणेफेकीचा गोल आपल्याकडे लगावून प्रथम क्षेत्र. चला विनंती असेल पंच अभिजित, चला पाहतोय मनीष पाटील, अभिजित पाटील आणि प्रथमेश 3 पंच लाभलेत या सामन्यासाठी. पहिला चेंडू रुपेश घरात स्लो बॉल चेंडू. बघूया बॅटची कडावर चेंडू जातोय. थर्डमॅन रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये सुरुवात केली जाते. चला धन्यवाद आदित्य रेल्वेनं संघ आपली एंट्री फीज जमा केल्याबद्दल धन्यवाद मनोज भाई. मनोज शर्मा आदित्य रेल्वेचे ऑनर स्वतः येऊन पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच सदस्य सुद्धा आहेत मनोज शर्मा. पहिल्या चेंडूवर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. दिविजनच्या पुढे 1 धाव येतोय. कुठे ना कुठे सूर्याची किरणे पाहतोय आपण. दुसरा चेंडू अजिंक्य साठी टॅप करायचा प्रयत्न बघा. कृतेश असेल चेंडू खाली. दोन चेंडू एकदम नक्कीच लगावले जाते. यावेळेस अप्रतिम सुंदररित्या चेंडू टाकत असताना मिस्टर रुपेश घरात आपण पाहतोय मैदानामध्ये. चला आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच सूर्याची किरणे खेळाडूच्या डोळ्यावर नक्कीच येत आहेत आणि सूर्य आपण पाहतोय. चेंडू गुजरात 3 एकदम नक्कीच अजय पाटील. यावेळेस अजय पाटील यांच्या चेंडू फळीत चौकार. धावसंख्या 5 धावा. नक्कीच अजय पाटील आणि अप्रतिम फलंदाज पाहायला भेटतोय. यावेळीचा प्रत्येक बघा कृतेश असेल अप्रतिम क्षेत्रशः पाहायला भेटतोय. स्ट्राईक वर नक्कीच थ्रो केलास तर दिवेश सारखा फलंदाज भेटायचा परंतु चेंडू फळे लागल्यावर धावून पडला मिस्टर. धावसंख्या 6 5 चेंडू 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते मिस्टर रुपेश घरत यांच्याकडून. 1 चौकार खेचण्यात आलाय या षटकामध्ये. शेवटचा चेंडू समोर शेला मिस्टर दिवेश मॅनफ्रॉम सातपाडी. नक्कीच पहिला सेमीफायनल सामना रंगतोय आगरवाडी चषक 2021 मध्ये आपण पाहतोय. सुंदर फटका. यातील पाड्याचा चेंडू खाली येतोय परंतु एक धाव नक्कीच अयशस्वी होतोय. 1 षटकात 7 धावसंख्या आहे. 3 सिंगल 1 चौकाराच्या माध्यमातून 7 धावा बिनगडी बाद. आपण वळूया यावेळी डीजे कडे. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद. चला विनंतीशील पूर्व 11 संघाला विलंब करायचा नाही लगेच. चला आपल्याकडे मनीष पाटील आपल्याकडे आपण सामना सुरू करून द्यायचा. चला रोहन गावड चला विलंब करायचं नाहीये. वेळ दौडायचं नाही. 10 वाजून गेलेत. आपण पाहतोय काल संध्याकाळी 7:15 ला आपण प्रेक्षक सामना पाहिला. 6:30 वाजता महिला खेळाडूंचा. त्यानंतर 7:30 कमीत कमी आपण पाहतो 16 तास झाले त्या टुर्नामेंट चालू आहेत. 16
संघ नक्कीच पाहायला भेटले आपल्या या टुर्नामेंट मध्ये 16 तास झालेत. यावेळेस मिस्टर JK जबीर खान बॉक्स किडचा बाहुबली येतो यावेळेस गोलंदाजी मार्गावर. फलंदाजी मध्ये नक्कीच जोर पाहायला भेटला, परंतु या गोलंदाजी मार्गावर कशा प्रकारे गोलंदाजी करेल या टुर्नामेंट मध्ये पहिला षटक घेऊन येतोय. एक मोठ्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिला चेंडू नक्कीच पाहायला भेटेल दिवेशसाठी. लहान चेंडू येतोय, पंचांचा कॉल येईल, नो एक्स्ट्रा. 5 धावा नक्कीच जोडल्या जातात. पाहता आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या या चेंडूवर. चला यावेळेस आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा होत्या. या खराब चेंडूवर चौकार खेचतोय मिस्टर दिवेश. तत्पर धावा भरी करतोय. धावसंख्या आहे ती 12 धावा. यावेळेस ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और बल्ले का जवाब गेंद से. विकेट का पता डीजे. धन्यवाद डीजे. अजित पाटील सर व्यासपीठावर आपल्याला विपुल पाटील सर बोलत आहेत, येऊन भेटायचंय. चला यावेळेस पाहतो पहिला चेंडू खराब होता. तदनंतर दोवर चौकार घेतला. तदनंतर पाहायला गेलं की आपण एक मोठा गडी बाद केला मिस्टर दिवेश यांचा. यावेळेस आपण क्वार्टर फायनल मॅचचा नक्कीच मॅच विनर मिस्टर सुशील मॅन फ्रॉम रावले, सुशील पाटील अप्रतिम फलंदाज. पहिल्या मॅचचा लगेच हिरो ठरला गेला. लहान चेंडू पाहाला ब्रश होते. एक बाय चिरबामध्ये नक्कीच एक धावा फटकावा लागेल. धावसंख्या 1 धावसंख्या 13 धावा. चांगला कमबॅक म्हणता येईल जबीर खान यांच्याकडे. पहिला 9 चेंडूवर चौकार घेतल्यानंतर एक मोठा गडी बाद केला. तदनंतर एक सिंगल नक्कीच लगावली गेली. एक बाय चिरबामध्ये आपण पाहतोय आगरवाडी चषक 2021 एक मानाचा चषक. उलटा चेंडू यावेळेस टॅप करायचा प्रयत्न यतीन पाटील येतोय. चेंडू खाली निर्धाव येतोय. आतापर्यंत 3 चेंडू मागे 6 धावा खर्च केलेत मिस्टर जबीर यांनी. धावसंख्या आहे ती 13 धावा. 14 चेंडू अजय पाटील यांच्यासाठी. लहान चेंडू यावेळेस डबल बॅट. चेंडू जातोय सीमारीच्या पार. चौकार वाजाव. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतो एंटरटेनमेंट नक्कीच आगरवाडीच्या मैदानात करत असताना आमचे डान्सिंग बंधू. 17 धावा. फुलट चेंडू टॅप केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. वाजाव. यावेळेस अजितच्या फळीतून नक्कीच पाहायला भेटवला. 3 चौकार खेचतोय. या संघासमोर दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. तोच फलंदाज पाहता इन्फॉर्म फलंदाज खूप वर्षानंतर मैदानामध्ये पाहायला भेटतोय. फुलटा चेंडू यावेळेस हॅट्रिक चौकार येतोय. बॅक टू बॅक. वाजाव. धन्यवाद डीजे. चला मनोज भोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अजय पाटील यांना लाभला जातोय. अप्रतिम 18 धावा. नक्कीच एक महागडा षटक पाहायला भेटतंय पूर्व 11 कडून. जबीर खान यांचा 2 षटका मागे 25 धावा लागतात धाव फलकावर. एक गडीच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम सुंदर एक प्रेक्षकांना मोहनी करणारी एक फलंदाजी पाहायला भेटली मिस्टर अजय पाटील. बघूया सुशील अशील स्ट्राइक इन वर. जावेद गोलंदाज पाहायला भेटतोय. जावेद शेख लेग ब्रेक मारा नक्कीच करण्यात येईल. बॅटच्या खाली नक्कीच चेंडू आहे. बघूया टॉट येतोय चेंडू. अप्रतिम सुरुवात करतो या षटकाची मिस्टर जावेद. धावसंख्या 25 धावा. हॅट्रिक वर नक्कीच 100 रुपये पारितोषिक मिस्टर मनोज यांच्याकडून. अप्रतिम चेंडू पाहायला भेटत. सुंदररित्या गोलंदाजी कमबॅक करून देतोय आपल्या संघाला मिस्टर जावेद. 10 चेंडूचा खेळ बाकी. सुशील नक्कीच
सुशील यांचं काम असेल की आता सिंगल काढून फक्त अजय स्ट्राईक वर आणायचं, कारण की अजय आपल्या अप्रतिम फॉर्म मध्ये नक्कीच पाहायला भेटतात. 17 धाव खेळी करतायत मिस्टर अजय, 4 चौकार लगावून. यावेळी सुंदर फटका, खराब 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 क्षेत्राचा वाजाव. चला धन्यवाद. डीजे पाहतो हितेश पाटील यांचं डीजे नक्कीच पाहत असताना श्री डीजे नक्कीच पाहत असताना आपल्या मैदानामध्ये धावसंख्या आहे 29 धावा मैदानावर. 3 चेंडू 29 धावा. अजय यावेळेस खराब चेंडू, यावेळेस बघायचा बॅक टू बॅक चौकार. डीजे यावेळेस आपण पाहतो डान्सिंग बंधू नक्कीच एन्जॉय करत असताना प्रत्येक सामन्याचा आगरवाडी चषकामध्ये महेश असेल, मनोज भोईर असेल, आमचे बंधू नक्कीच डान्स करत असताना खराब चेंडू नक्कीच पाहायला भेटत जावे त्यांच्याकडून. बॅटची कडे घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्कीच लगावते. 35 धावा धाव फलकावं लागतायत. आतापर्यंत पाहायला गेला पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा. या षटकाच्या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केला मिस्टर जावेद यांनी. 2 चेंडू अजूनही बाकी या षटकामधले. आपण पाहतोय अजय पाटील ऑन स्ट्राईक. 3 वर 3 चौकार लगावणार फलंदाज. सुंदर अप्रतिम गोलंदाजी ना पाहायला भेटते. खेचला जातोय फलंदाज. बेट करतोय. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या धाव फलकावर आहे 35. शेवटचा चेंडू बाकी या तिसऱ्या षटकामधला. समोर मिस्टर अजय पाटील जावेद. बघा कशा प्रकारे शेवटच्या चेंडूकडे सज्ज होईल. सुंदर फटका अप्रतिम. चार 3 षटकात धावसंख्या 39 धावा. अप्रतिम फलंदाजी मिस्टर अजय पाटील. अजय पाटील नक्की ताळा वाजला पाहिजे. अप्रतिम फलंदाजी करतोय मिस्टर अजय पाटील. मॅन फ्रॉम केळवे नक्कीच खूप दिवसानंतर मैदानामध्ये दिसतोय, पण नक्कीच जुना रंग, जुनी फलंदाजी, जुनी जोर नक्कीच मैदानात दाखवत असताना मिस्टर अजय पाटील. यावेळेस मॅन फ्रॉम तारापुरा अशील साकीर गोलंदाज सज्ज होईल. सुशील नक्की सुशील यांचं काम असेल सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणं, परंतु चांगला फटका पाहायला भेटतोय. यावेळी चौकार खेचला जातोय. इझी मनाचा मान दिला पहिला गणपती देवाला. धना मांडीला चंदनी पातावर घेतली रांगोळी काढा. धन्यवाद डीजे. नक्कीच चौकार खेचला जातोय. धावसंख्या आहे 43 धावा. सुशील यांची बॅटची कडा घ्यायला लागली जाते डिक्लेअर झोन मध्ये. यावेळेस येतोय मिस्टर अजय पाटील. इन फॉर्म फलंदाज. स्ट्राईक एंडवर अप्रतिम फलंदाजी साकारली जाते. धावफलक 44 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी. बघ या 4 चेंडूवर 4 चौकार खेचतोय तो विपुल पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल अजय पाटील यांच्यासाठी. चला आपण पाहतोय साकीर मिस्टर अजय पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल या शेवटच्या 4 चेंडूवर. अप्रतिम फलंदाजी आता पाहायला भेटते. लेग साइडला 4 नक्कीच पाहायला भेटतात. सुंदर फटका टॅप केलाय कृतीश येते. चांगला क्षेत्र पाहायला भेटतोय. नक्कीच धावसंख्या 1 धावसंख्या आहे ती 45. 3 चेंडू मागे आतापर्यंत 6 धावा खर्च केले साकीर मुल्ला यांनी. बघूया अप्रतिम खेळ रंगला जातोय मैदानामध्ये. आणि भूषण आहेत ना यांच्यामध्ये आहेत ना. नाही मायकोप मध्ये याच्यानंतर. चला यावेळेस पाहतो आपण 4था चेंडू बाहेरचा पण
नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत, दंडित करतात गोलंदाजांना. अतिरिक्त एक धाव नक्कीच लागली जाईल. धावसंख्या किती पुढे ससावेल 46 धावा. यावेळेचा प्रतिम फटका तेवढा चांगला क्षेत्राच्या पाहायला मिस्टर JK यांच्याकडून नक्कीच जबीसाठी ताळा झाला पाहिजे. अप्रतिम क्षेत्राच्या पाहायला भेटतंय. नक्कीच चेंडू चौकार आला, या चेंडू डॉट झाला. सगळा जो चांगला खेळतो त्याने नक्कीच ताळ्या वाजल्या पाहिजे. प्रेक्षकांकडून हीच आस असते खेळाडूंना. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्यावर तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू वाईट, एक सिंगल. 4 चेंडू टाकलेत. अजय पाटील ऑन फायर, मॅन फॉर्म खेळ वे स्ट्राइक एंड वर अप्रतिम फलंदाजी. यावेळेस चेंडू वाईट कॉल येईल. प्रतीकता धावसंख्या इकडे पुढे सरसावे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 48 धावा. धाव फटकावर आतापर्यंत लहान चेंडू बॅटची कडा घेतली जाते. बघूया सुशील स्ट्राइक घेण्यासाठी येते, परंतु अजय गडी बाद झालाय. चला शेवटचा फलंदाज लगेच बाहेर जायचं मैदानामध्ये. मिस्टर हर्षू घरात येईल नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी मिस्टर अजय पाटील. 48 धावा धाव फटकावर आहे. बघूया अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटली. शेवटच्या चेंडू या इनिंग्स मधला 50 पूर्ण करेल का? सुंदर फटका. बघूया गडी बाद होण्याची शक्यता. यावेळेस गडी बाद झाल्याचा नक्कीच अजय यांचं टाळा झाला पाहिजे. अप्रतिम फलंदाजी. धन्यवाद इजी. चला यावेळेस आपण पाहतोय 49 धावांचं लक्ष्यशील विजयासाठी. 4 षटकामध्ये 22 धावांची खेळी साकारली मिस्टर अजय पाटील यांनी. अप्रतिम फलंदाजी सुशील यांनी नक्कीच पाहायला गेलं तर 15 धावांची खेळी, दिवेश यांनी 6 धावांची खेळी नक्कीच लगावली गेली. चला आपण इनिंग्स सुरू होण्याच्या पहिले आपण वळूया एक डीजे कडे. मधुर संगीत नक्कीच होऊन जाऊ दे. धन्यवाद इजे. आपण विनंती करतो मी आमचे गुरुवर्य अजितजी पाटील यांना टॉस करून घ्यायचा. एक सेकंड सेमीफायनल मायकोप आपला गाव मायकोप वर्सेस वानगाव ए. या दोन्ही संघाने मनीष भोईर चला आपला संघनायक पाठवायचा आहे. आपला संघनायक पाठवायचा आहे टॉस साठी. मनीष भोईर तसंच दिनेश चला यायचं आहे नाणेफेकीसाठी. आपल्याबरोबर जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये मिस्टर अजित पाटील. पालघर तालुक्यामध्ये एक नावाजलेला एक गाजलेला आवाज, शायरान अंदाज नक्कीच पाहायला मिळेल टॉस बॉक्स मध्ये. चला पहिला गोलंदाज पाहायला भेटतोय मॅन फ्रॉम डोंबिवली मिस्टर शिवम. समोर जब्बीर पाहायचं पण. चला टॉस साठी यायचं आहे मायको वर्सेस वानगाव. दुसरा सेमी फायनल. चला आपण पाहतोय डोंबिवलीचे प्रशासक इकडे मैदानामध्ये. करण पाटील यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक प्रत्येक विकेटला. शुभम साडी शुभम कोपरगाव नक्कीच करण पाटील त्यांचे प्रशासक मित्र यांच्या बरोबर जोडले गेलेत. व्यासपीठावर पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न. बघूया मोठा गडी बाद करायचा प्रयत्न होता, परंतु पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच खेचली जाते. जबीर यांच्याकडून चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण विपुल यांच्याकडून. येणार अजून उर्वरित 23 चेंडू आणि
48 धावांची गरज. वाणगाव संघ नाही घ्या प्लीज, टॉस साठी या. मायकोप संघाचे संघनायक मनीष भोईर या ठिकाणी आलेले आहेत. प्लीज वाणगाव संघ. दिनेश घाई करायचे. दिनेश मंगेश टॉस साठी यायचं, चला घाई करायचे. दुसरा चेंडू नक्कीच यावेळेस स्ट्राईक एंडला थ्रो केला, परंतु 1+2 3 धावा फटकावर लागतील. धावसंख्या 2 चेंडू 4 धावा. चला देवा टॉस साठी लगेच यायचंय. आपल्या बरोबर जोडले मिस्टर अजित पाटील. चला सर. जाते आपण वाणगाव वर्सेस मायकोप मधला सामना खेळला जाईल, दुसरं सेमीफायनल. चला पंच स्ट्राईक वर जे की असतील मिस्टर जब्बीर खान. सुशील चला जबीर स्ट्राईकवर असेल. 3 धावा आहेत. सुशील 1 क्रमांकाला 2 ओव्हर थ्रो. चला अजित सर. वाणगाव संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय, काय डिसिजन असेल? वाणगाव संघ डिसिजन कळवा. प्रथम फलंदाजी घेतलंय. पास हरल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करायला मिळते, काय बोलशील? नक्की टॉस जिंकलो असतं तर आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी खेळायला मिळते, तर काय म्हणशील? बिग बॅचच्या धर्तीवरती आपण बघतोय सुरेख टुर्नामेंट आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच अशी टुर्नामेंट पहिल्यांदा खेळायला मिळाली आणि खूप चांगलं आयोजन केलंय आणि खेळायला सुद्धा खूप मजा आली. ओके, प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय त्यांच्याकडे सुरेख गोलंदाजी आहे आणि यानंतर मात्र वाणगाव संघ प्रथम फलंदाजी घेतोय. जाऊया बॅक टू कमेंट्री बॉक्स. ज्यावेळी नक्कीच 3 चेंडू वाढता होते, 9 चेंडू नक्कीच येतोय. धावसंख्या 1 ने पुढे ससावली गेली. धावसंख्या येते 9. नक्कीच करण पाटील आपण पाहतोय व्यासपीठावर जेव्हापासून आले तर नक्कीच बक्षीस लावले. कुठे ना कुठे आपण पाहतोय गोलंदाजीवर ती धार दिसत नाहीये. शुभम काय म्हणतील करण आपण आपल्या मित्राबरोबर? अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली प्रथम सामन्यापासून, परंतु या सामन्यामध्ये 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केलेत. नक्कीच 2 ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये नक्कीच पाहायला भेटले. बरोबर जबीर खान स्ट्राईक एंड वर. खराब चेंडू, अप्रतिम प्रयास होता. बघायचं अजय यांना इंजुरी झाली काय? पंच 5 धावा नक्कीच पंचांनी 9चा कॉल आहे. 5 धावा यावेळी धावफलक पुढे सरसावे. धावसंख्या आहे ती 2 अंकामध्ये 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. अजूनही आपण पाहतोय 49 लक्ष आहे. नक्कीच पाहतोय मैदानामध्ये 35 धावांची गरज असेल विजयासाठी अजूनही. चला आपण पाहतोय इंजुरीज अजय नक्कीच आपण सेफ आहेत असं कळवायचंय. अजय इंजुरीज नाही. यस धन्यवाद. आपण पाहतोय अप्रतिम प्रयास होता. 3 चेंडू धावफलकावर लागतात 14. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिला एक सिंगल होता, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. जबीर खान स्ट्राईक वर आला. 1 चौकार 1 नोवर चौकार अशी फलंदाजी नक्कीच पाहायला भेटते जबीर यांच्याकडून. शुभम नक्कीच महाराष्ट्र षटक टाकत असताना 3 चेंडू मागे 14 धावा खर्च केला. बघूया उलटा चेंडू, यावेळी चेंडू जातो सीमारेषा पार. वजा धन्यवाद धन्यवाद इजी. चला अप्रतिम फलंदाजी मिस्टर जे के यांच्याकडून. धावसंख्या 4 धावांनी पुढे सरसावते. धावसंख्या 4 चेंडू 18 धावा. 31 धावांची गरज यावेळीचा. 20 चेंडू 31 धावांची गरज. जबीर स्ट्राईक इन पाहायला भेटेल आपल्याला. पंढरपूर स्पोर्ट्स आगरवाडी वर्सेस पूर्वा 11 या संघामध्ये रंगत असा सामना. पहिला सेमीफायनल सामना असेल. यानंतर मायकोप वर्सेस वाणगाव दोन्ही संघ रंगले जातील. चला आपण पाहायला भेटतोय शुभम कुठे ना कुठे पिक्चर मध्ये नक्कीच पाहायला भेटते एक मोठा सामना. विद्यमान सामना नक्कीच पाहायला भेटते मैदानामध्ये. सेमीफायनल 1 यावेळेचा खोलवर चेंडू. अप्रतिम प्रयास नक्कीच पाहायला भेटते. अजय नक्कीच चालू झालं पाहिजे. अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला भेटते अजय यांच्याकडून.
चला यावेळेस पाटील चला बघायचंय एक मिनिट थांबायचं नाही ना चला नाहीये येस येस नाहीये बाउंड्री अडवली आहे वेल प्लेड वेल शेवटचे चेंडू चला शेवटचे चेंडू शुभम यांचा यावेळेस चांगला फटका चांगला क्षेत्राचे पाहायला मित्र दिवेश यांच्याकडे धावसंख्या एक पुढे ससावली गेली धावसंख्या आहे ती 19 धावा येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज यावेळी आपण बोलूया मधुर संगीताकडे टिमक्याची टोली बाई रंगात फुलैली टिमक्याची टोली बाई रंगात फुलैली तुझी माझी जमल जोडी माझे वस करीन बायको तुझी माझी जमल जोडी माझे वस करीन बायको उभी बांधावं पदर तुझा खांद्यावर सायलीचा गजरा शोभ्या माथ्यावर गदर तुझी चांदावर अगदी नवरा बराबर चला आपण पाहतो यावेळेस एक षटका मग 19 धावा नक्कीच लगावर घेता जबीर यांच्या फळीतून आता पाहिल्या पण 3 चौकार नक्कीच खेचतो 14 धावावर खेळी करत असताना मिस्टर जे के 3 धावावर खेळी करतोय दर्शन गोलंदाज नैतिक असेल दुसरा षटक घेतो डावखुरा गोलंदाज आहे नक्कीच वेट गोलंदाज पाहायला भेटतोय थांबून गोलंदाजी करतोय पहिले चेंडू जबीर यांच्यासाठी अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानं मध्ये येते अंगाला ब्रश करतो लेग बाय चर्म मध्ये एक धाव नक्कीच लागली जाईल धावसंख्या इकडे पर्यंत 20 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट दुसरा षटक मार्गस्थ पाहायला भेटतो आपल्याला नैतिक यांच्या हातामध्ये येणारी 17 चेंडू आणि 29 धावांची गरज 17 चेंडू 29 धावांची गरज बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील दोन्ही फलंदाज प्रतिभा नैतिक टू दर्शन यावेळेस बघूया खराब चेंडू पाहायला भेटतोय नक्कीच 9 चेंडू येतोय धावसंख्या दोन्ही पुढे ससावली जाईल धावसंख्या आहे ती 22 धावा अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते 22 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला भेटते जबीर आणि दर्शन यांच्याकडून अशी सुरुवात नक्कीच गेली तर 49 धावा नक्कीच चेस करण्यात येईल परंतु एखाद चांगला चेंडू एखाद गडी बाद झाला कुठे कुठे प्रेशर मध्ये पूर्वा 11 संघ येऊ शकतो खास कर एक मोठा विकेट जबीर यांचा विकेट हा लक्षात असेल आपला पाहतोय पंढरपूर गोलंदाज जबीर स्ट्राईक एंड असेल फुलटा चेंडू फटका घ्यायच्या प्रयत्नामध्ये नक्कीच बीट होते मिस्टर जबीर फुलटा चेंडू होता यावेळेस भरपूरपणे बॅटवर चेंडू आला नाहीये नक्कीच मिस टाइम फटका पाहायला भेटतोय मिस्टर जबीर यांच्याकडून 2 चेंडू धावसंख्या आतापर्यंत 22 धावा 3 धावा खर्च केल्यात नैतिक अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यापासून बघितलं पण नैतिक यांना बघूया तिसरा चेंडू प्रत्येक जबीर यांच्या साडे मिस्टर नैतिक कशा प्रकारे गोलंदाजी करेल फुलटा चेंडू चांगला फक्त दिशा दिली फुलटा चेंडू जातो सीमा रेषा चौकार वजाव तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई चला धन्यवाद आपण पाहतोय महेश भाऊ असतील चला धावसंख्याची गोष्ट धावसंख्या आहे ती 26 धावा धावफलकावर आहेत 3 चेंडू झाले तर 15 चेंडू अजून 23 धावांची गरज 15-23 चला चेंडू फेकायचा मैदानामध्ये लगेच चला फळीने चेंडू काढायचा आहे बॅटने बॉल काढायचा चला पंच जुना बॉल फेकून बॉल काढायचा आहे विशाल चला चेंडू मैदानामध्ये टाकायचा आहे मित्रांनो सामना थांबला गेलाय आपण पाहतो अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटत जेके यांच्याकडून सुंदररीत्या फलंदाजी करतोय 4 चौकार लगावून 2 सिंगल 18 धावांवर खेळतोय नक्कीच मॅच बॉल आपण पाहतोय यावेळेस अजयने एक चौकार नक्कीच अप्रतिमरित्या एक प्रयत्न केला त्यानंतर एक अडवला पहिल्या षटकामध्ये महाड षटक नक्कीच पाहायला भेटला आपल्याला 19 कुठे ना कुठे विपुल हे नाराज असतील स्वतःवर कारण की ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये जे 3 धावा आल्या तर कुठे कुठे स्ट्राईक रेटेड झाली जबीर खान स्ट्राईक वर आले 2 धावा
सुद्धा महागड्या पडला, परंतु एक सिंगल होती, जबीर स्ट्रायकर येणारच होते, परंतु 2 धावा एक्स्ट्रा ऍड झाल्या त्यामध्ये. धाव संख्या आहे ती 26. 15 चेंडू 23 धावांची गरज. 49 रन जिंकण्यासाठी दिले पूर्व 11 संघाला. चला जुना चेंडू द्यायचे, जुना चेंडू मारून नवीन चेंडू नक्कीच काढता येईल का असा प्रयत्न नक्कीच प्रथमेश यांच्याकडून. चला चला घाई करायची. आपण पाहतोय मिस्टर संदेश गावड मेहनत घेत असताना या टुर्नामेंट साठी आपण पाहतोय सकाळी सगळ्या प्रेक्षकांना खेळाडूंना चहाची सोय करून दिली. चला जुना बॉल प्रथमेश पाठवायचं परत आमच्याकडे. 15 चेंडू 23 धावांची गरज. धाफळकर 26 धावा. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. नैतिक यांचे एक पहिला सिंगल, त्यानंतर नो ओव्हर सिंगल, एक डॉट, एक चौकार येते. चला दिवेश चेंडू द्यायचंय. चला 3 चेंडू खेळ बाकी. 15 चेंडू 23 धावांची. एक रोमांचक सामना पाहायला भेट. अजय पाटील यांची खेळी पहिल्या इनिंग्स मध्ये देखणी होती. अप्रतिम फलंदाजी केली मॅन फ्रॉम केळवे. सुंदर फलंदाजी केली. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या फलंदाजी जोर नक्कीच प्रत्येक प्रेक्षक खेळाडूंना दाखवलं. तसंच काही जबीर करतात प्रत्येक सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघा एक जिद्द अशी या फलंदाजामध्ये. नैतिक सरकार गोलंदाज मॅन फ्रॉम डोंबिवली मुंबईच्या भागातून आपल्या पालघर तालुक्यामध्ये जेवढे क्रिकेट खेळते या मैदानावर कशा यावेळेस पाहतोय आपण. पंचांचा काल वाईट +1 2 धावा लागते. धावफलक दोन्ही पुढे ससावेल. धावसंख्या 28 धावा. येणारे 15 चेंडू 21 धावांची गरज. बघूया दर्शन राऊत. आतापर्यंत दर्शन राऊतची गोष्ट केली मात्र 2 चेंडू खेळले. 3 आणि 4 धावावर फलंदाजी करतायत मिस्टर दर्शन. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या इनिंग्स मध्ये 9 मध्ये 7 चेंडू जबीर यांनी खेळलेत. दोन्ही चेंडू खेळलेत मिस्टर. उलट चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय. चांगला क्षेत्ररक्षण अजय पाटील यांच्याकडून. डॉट येतोय. चांगला क्षेत्ररक्षण अजय. नक्की अजय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला 100% देत असताना एफर्ट नक्कीच लावत असताना प्रत्येक चेंडूवर सन्मानाची लढाई नक्कीच पाहायला भेटते. पहिल्या सेमीफायनल मध्ये उलटा चेंडू कट केलाय. फायनल रिझल्ट मध्ये चेंडू जातो 1 धावासाठी. धावसंख्या 1 पुढे सरसावे. धावसंख्या आहे ती 29 धावा. 13 चेंडू 20 धावांची गरज. मिस्टर जेके ऑन स्ट्राईक शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी दुसऱ्या षटकामधला. बघूया आपल्याला चहाची सोय नक्कीच संदेश गावड आमच्याकडे चहा नसताना असताना आमचे साथी कमेंटेटर नक्कीच सामन्याचा आनंद घेत असताना आमचे अजित पाटील मॅन फ्रॉम केळवे. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव येतोय. 2 षटकात क्षमातील धावसंख्या 29. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. आपण वळूया यावेळेस डीजे कडे. धन्यवाद डीजे. चला यावेळेस आपण पाहतोय 12 चेंडू 20 धावांची गोलंदाज शेला संघाचे संघनायक मिस्टर विपुल असेल. संघाचा संघनायक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. अप्रतिम वेगवान गोलंदाज पाहायला भेटतोय मैदानामध्ये. युसुफ तुला थोडस थांबवेन मी. जते आमचे सन्मानी राजू काका या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय प्लीज आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा तुम्ही आनंद घ्या. 12 चेंडू आणि 20 धावा बनवायचे आहेत. विपुल गोलंदाजी मार्कवर. तर यस पाहता मिस्टर विपुल सेमीफायनलचा पहिला सामना. 12 चेंडू 20 धावांची गरज. नक्कीच मैदानामध्ये जे आपण विकेट्स बनवले ग्राउंड पूर्ण पाण्याची जी सोय आमचे राजू काका आमच्यामध्ये जोडले गेले त्यांना त्यांचा आभार असेल. आगरवाडी चषक आयोजकाकडून आम्ही कॉम्बिनेटर त्यांच्याकडून सुद्धा. यावेळेस बघायचं आपण चेंडू निसटला गेलाय. पंच नक्कीच 1+1 2 धावा देतील. व्हाईट आणि सिंगल. 22 चेंडूमध्ये 2 धावा. धावफलक दोन्ही पुढे ससावेल. धावसंख्या 31. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची गरज असेल विजयासाठी. 9च्या सरासरी धावा बनवायचे असतील पूर्ण या संघाला. बघूया परत एकदा मिस्टर जेके स्ट्राईक एंड वर असेल. कुठे ना कुठे चुकी करतोय नैतिक. व्हाईट चेंडू सोडून परत स्ट्राईक रोटेट होते. जबीर येतो स्ट्राईक एंड वर. बघूया 12 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज विपुल. उलटा चेंडू जाते सीमा रेषा पार. वाचाव
चला धन्यवाद धन्यवाद डीजे. अप्रतिम फलंदाजी मिस्टर जेके यांच्या फळीतून होत असते. येणारी 11 चेंडू 14 धावांची गरज. विजयासाठी धावा लागतात ते म्हणजे 35 धावा. सुंदर रीत 35 मध्ये आता पाहायला गेलं जबीर यांच्या फळीतून 22 धावा नक्कीच आणि 4 धावा दर्शनाच्या फळीतून. हा यावेळेस मला वाटतं आवाज नक्की चालला. बॅटची कडा चेंडूने घेतलेली परंतु नैतिक कुठे ना कुठे चुकी करतोय. झेल सोडतोय मोठ्या फलंदाज जबीर खान यांचा. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम टप्प्यावर चेंडू होता. टॅप मारायच्या नादामध्ये चेंडू फळीला ब्रश करून यष्टीच्या हातामध्ये गेलेला. नैतिक चुकी करतोय. धावसंख्या आहे ती 35. येणारी 10 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी बघा कुठला पहिला संघ असेल या टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये प्रवेश करेल. पंढरपूर की पूर्वा. हलक्या तरी खेळ बघा. दिवे चेंडू खाली येते परंतु फंबल होतो. 1 धाव नक्कीच लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावे. धावसंख्या आहे ती 36 धावा. येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावांची गरज. बघूया आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले मिस्टर बोल. 14 चेंडू टाकले सगळं. यावेळेस संबंधित चेंडू क्लीन बॉल त्रिफळाची वाजव. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्की सतीश गावड यांनी चहाची सोय करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 8 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू टाकून झाले तर एस मनीष पाटील पाहते पंच. तसेच अभिजित पाटील प्रतिमेश 3 पंच लाभलेत या मोठ्या सामन्यासाठी. सेमीफायनल लागत असताना पहिला सामना क्रितेश घरत. यावेळेस क्रितेशचा फळ देतात चौकार. चेंडू जातो सीमारेषा पार. आरशी पनी गोरीना टेबलाव आरशी पनी रीना टेबलाव आरशी पनी गोरीना टेबलाव आरशी पनी. चला चेंडू द्यायचंय. धन्यवाद डीजे. चला सामना सुरुवात केली. 7 चेंडू 9 धावांची गरज. मिस्टर क्रितेश घरत बिरबाडी गावामध्ये वंडर बॉय नक्कीच पाहायला भेटतोय. टेनिस क्रिकेट मधला उभरता सितारा आपण पाहतोय मैदानामध्ये. आल्याला पहिल्या चेंडूवर टॅप केलाय. चेंडू सीमारेषा पार. पडद्या चेंडूला टॅप केला. बघायचा चेंडू जाईल सीमारेषा पार. वाचाव. चला यावेळेस आपण पाहतोय पहिला सामना रंगला गेलेला पंढरपूर स्पोर्ट्स वर्सेस पूर्व 11. तर दुसऱ्या चेंडूवर बाद किल्ला जबीर खान यांना तोच गोलंदाज पाहायला भेटतोय. 6 चेंडू 5 धावांची गरज मैदानामध्ये. 2 चेंडू 8 धाव खेळतोय मिस्टर क्रितेश हर्षू घरत. गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. 6 चेंडू 5 धावांची गरज. हर्षल घरत मॅन फ्रॉम नवली. यावेळेस सीमारेषा पार. मॅच इक्वल अप. डीजे थांबायचं. शेवटचा 1 धावांची गरज. 1 पाऊल नक्कीच मागे आहे. उंबरठ्यावर नक्कीच उभा आहे पूर्व 11 संघ. रिवाजचा पाटका विजय होता पूर्व 11 संघ. नक्कीच रेकॉर्ड. चला वेलपेड थांबायचे डीजे. 1 मिनिट. एक पुरस्कार आहे डीजे. एक पुरस्कार आहे अजय पाटील. अजय पाटील आपल्याला हॅट्रिक साठी 100 रुपये पारितोषिक आहे. मिस्टर मनोज बोरे यांच्याकडून. अजय यायचं आहे. आपलं पारितोषिक नक्कीच घेऊन जायचं. मिस्टर अजय यायचं आपला 100 रुपये पारितोषिक हॅट्रिक साठी. नक्कीच अजय अप्रतिम फलंदाजी केली. सुंदररित्या पाहायला भेटली. वेलपेड अजय. हार्ड लक. 100 रुपये मनोज बोरे यांच्याकडून हॅट्रिक साठी. वेलपेड असं तू खेळत राहा. परत आम्हाला मैदानामध्ये दिस. हीच आमची मनापासून असेल. यायचं जे परत एकदा मैदानामध्ये यायचं. तुझं नाव गाजवायचं आहे. मायक्रोप साठी खेळवेसाठी मनीष भोईर यांच्यासाठी टीममेट्स.
चला साकीर मुल्ला, साकीर विपुल सरांशी भेटायचे साकीर. तर यानंतर मायकोप ए वर्सेस वानगावे असा सामना असेल. आपण पाहतोय वेगवान गोलंदाज, वेगवान नाही, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलाय. पहिल्यांदा पाहतोय मैदानामध्ये संघाने टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे आणि पाहतोय आपण दोन वेगवान गोलंदाज, मॅन फ्रॉम अंबरनाथ भूषण शिशुपाल आणि पिंट्या असे दोन गोलंदाज नक्कीच पाहायला भेटतील. मायकोप संघामधून विकी भोईर असेल,